कितीही मोठं संकट येऊ दे, माणसाला काही कमी पडू दे, त्याला पर्याय हा मिळतोच. तर आपल्याकडे आता गॅसची टंचाई आली आहे आणि गॅसची टंचाई आली म्हणून काय फरक पडणार नाही, कारण की लोक पहिल्यापासून गॅस वापरतात असा काही भाग नाही. माणसं आधीपासूनच चुलीवर स्वयंपाक करत होते, त्यांना सवय आहे. न करणाऱ्या बायकासुद्धा चुलीवर स्वयंपाक करू शकतात बरं का. कारण की एखाद्याला सवय लागायची असा भाग नसतो, की अडचण आली की माणूस प्रत्यक्षात म्हटलं जातं ना, नदीत गेलं की टाकलं की पोवायला आपोआप शिकतो माणूस. अगदी तसंच थोडंसं अवघड जातं, जड जातं, पण एकदा सवय लागली की ना ह्याची तुम्हाला खूप असं आवडेल चुलीवर स्वयंपाक करायला. आणि चुलीच्या स्वयंपाकाची चव ना वेगळीच. मी कित्येकदा कुठं प्रवासाला जाताना वगैरे मी ऐकते काय म्हाताऱ्या बायकांचं, पहिला काय गॅसच होता वे दोडाचं असं म्हणत होत्या. त्यांचं नाही हा व्हिडिओ नाही रेकॉर्ड करून मी टाकायला पाहिजे यूट्यूबवर. इतकं छान बोलत होतं ना चुलीवर, म्हणजे एवढं छान चुलीवर बोलता येतं हे सुद्धा मला माहीत नव्हतं. छान असं भाषण देत होत्या. तर ते ऐकून ना म्हटलं आज चुलीवर स्वयंपाक करायचाच. आणि हा व्हिडिओ आहे संकष्टी दिवशीचा. आम्ही देवाला गेलतो आणि गॅससुद्धा थोडासा टंचाई असल्यामुळे म्हटलं थोडंसं आपण सेव्ह करूया गॅसचं, म्हणून चुलीवर स्वयंपाक केला. आणि फोडणी टाकल्यानंतर ह्या डाळीची आमटीची शेवग्याची आमटी तयार केली होती. आणि जाळ काय जबरदस्त लागला आहे बघा, धाडधाड. ही शेगडी आहे ती नवीन आमच्या वडिलांनी, आता काही लोकांना दूरदृष्टीचे असतात ना, त्यातलेच माझे एक वडील आहेत, काही तर नवीन दारा वस्तू आले की घेतलेलीच आहे, महाग पडू दे स्वस्त पडू दे, त्यांना काय वाटतं कोणास ठाऊक आपण ती वस्तू घ्यायचीच. आम्ही असं त्यांना ओरडत असतो, कशाला घेतायचं वस्तू उगाचच पैसे ढीगवर घालून. तेव्हासुद्धा आम्ही ओरडलो होतं, कशाला ही शेगडी घेतलायचा, काय उपयोग आहे, गॅसचं जमाना तर कोण चूल पेटवा लागलं. पण ही तिने शेगडी घेतली होती तेव्हा 1000 रुपयाला बरं का, आणि ह्याची किंमत आत्ता आहे 3000. तर ही बघा शेगडी घेतली आहे. आपोआपच हे आतून वारं येतं, चुलीला जाळ कंटिन्यू लागतो. त्यावर आम्ही केला आहे छान असा झणझणीत वेगवेगळे पदार्थ. प्रत्येक पदार्थाला चव ही न्यारीच. पहिल्यांदा केलं आहे शेवग्याची आमटी, आणि संकष्टी असल्यामुळे हा 2-3 दिवस अगोदर केलेला व्हिडिओ आहे, आता शेअर करत आहे, बघू शकतायसा. तर ह्यामध्ये मी केलं आहे मोदक, ह्यावर चुलीवरचं त्यावरचा धूर वगैरे त्यामध्ये जात होता आणि वेगळाच फ्लेवर देत होता. पहिल्यांदाच गुळाचे मोदक करत होते. पहिला कुठली साखर वापरत होती लोक, तर पहिलाच करायचं आहे तर अगदीच जुन्या पद्धतीनं सगळंच रेसिपी केले आहेत बरं का इथं. आणि जे मी वापोचं वांगं केलं आहे ना, त्याला कशाचं वांगं म्हणतात ते मला नक्की सांगा बघा. ते हत्ती घास वगैरे घालून ते वाफवून घेतलं जातं ना, त्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा. तर इथं मी बसलो तो वांगं चिरायला. सारण गार होस तर आपलं गुळाचं केलं आहे, गुळामध्ये हे केलं आहे, खोबऱ्यामध्ये गुळ घातला आहे, भरपूर तूप घातलं आहे, विलायची घातली आहे, छान असं सारण भाजून घेतलं आहे बाजूला. लगेचच माझी लेक बसली आहे चपाती लाटायला. जाळ तर काय लागत होता, गॅसच्या वर एकदम तवा तापत होता बरं का. आणि इथं वांगं चिरून घेत होते मस्त असं. आणि चुलीवरचं भरलं वांगं खायचं म्हणून स्पेशल वांगी आमच्या वडिलांनी रानातनं ताजी आणली होती बरं का. शेतकरी माणसाच्या घरात ना कधी शिळं माळवं तुम्हाला खायला भेटणार नाही. शिळं असतं तर लगेच बाजूला सरतात आणि ताजं करतात. आमच्या घरामध्ये ढीगभर असं माळवं असतं, ताज्याला जास्त महत्त्व देतात. आणि बोलायचं काम नाही, शेतकऱ्याच्या घरी कधीच कमी कुठल्या गोष्टीचे नसतं. तर माझ्या आईनं आज खास असं हे कशाचं वांग आहे मला नक्की सांगा करून. तुम्हाला माहीत आहे का, जुन्या पद्धतीत अशा पद्धतीने करत होते. त्यावर कापड टाकायचं. मी शक्यतो कापड टाकत नाही, पण आमच्या आत्तीने म्हणली अगं तो मसाला आहे तो खाली पडणार नाही का, तर मी कायम आहे तो त्या पाल्यावरच ठेवून वांगं शिजवून घेते. तिनं सांगितलं म्हणून कापड टाकलं, अशा पद्धतीने मी शिजवून घेते. असंच मी करणार होते, पण आत्ती म्हणली नको ते मसाला वगैरे हे होईल जाईल खाली, तिला वाटत होतं. पण त्यामुळे मी कापड कॉटनचं त्यावर ठेवलं आहे. आणि त्यावरच वांगं मी करणार होते. भरलं वांगं खूप चवीला जबरदस्त लागतो सांगतो तुम्हाला. अक्षरशः अजूनसुद्धा मी वासवर करत आहे तरी सुद्धा तोंडाला पाणी सुटलं या वांग्यासाठी. तर काय केलं, एक चपाती झाल्यानंतर लगेचच त्या गरम तव्यामध्ये तेल घातलं आहे, जिरं घातलं आहे, लसूण घातलं आहे, हळद घातले. आणि तुम्हाला सांगतो चुलीवर स्वयंपाक करताना इतका आनंद वाटत होता ना, एकदम भारीच वेगळाच फील येत होतं. म्हणजे मी व्हिडिओमध्ये जे तुम्हाला माहिती आहे गाणं ऐरणीच्या देवा, त्यामध्ये बघा हिरोईननं जे तव्यामध्ये असं लसूण घातला होता, भाजी घातली होती, काय ती छान दिसत होतं. अगदी ना माझं ह्या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे बरं काय. मला लई छान वाटतं की ती आता जसं हिरोईन करत आहे ना तव्यावर, म्हणजे ह्याच्यावर चुलीवर तव्यामध्ये भाज्या वगैरे अशाच पद्धतीने मी इथं करत होते. भरल्या वांग्यासाठी मी लसूण भरपूर वापरला आहे, जिरं घातलं आहे, शेंगदाण्याचं कूट, चटणी घातली आहे, मीठ घातलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. आणि काय दिसते बघा त्या चुलीवर भारी. त्यावर बाजूला जाळ लागत आहे, धूर थोडंसं त्यामध्ये मिक्स होतं आणि वेगळी चव लागते.
थोडंसं पाणी शिंपडलं त्यावर म्हणजे मसाला तो छान भाजला जावा म्हणून. पण काहीसुद्धा तिखट मग कमी काही पडणार नाही, कारण की यामध्ये करताना आम्हाला खूप आनंद होत होता. आणि चुलीवरचं जेवण म्हटलं की विषयच वेगळा, त्याला चव एक कोटी लागणारच. म्हणूनच पहिल्याची मस्त अगदी धुष्टपुष्ट होती बरं का. आणि जुन्याच गोष्टी आम्ही बोलत असल्यामुळं ना, आमची ही जुनी लोक लागली होती मोदक करायला. माझी आई लागली होती मोदक तयार करायला. माझी आत्या आहे ती लाटून द्यायला लागली होती. ती लाटुंब्या तेलामध्ये छान अशा. आणि जुनी लोक करणार म्हटल्यानंतर आपल्यासारखं फॅशनेबल करत बसणार नाहीत, घड्या वगैरे बघणार नाही, अगदी साध्या पद्धतीनं माझं इथं काम चालू होतं. फुकाफुकी करायचं फुकणीनं. आणि ही फुकणी आहे ती खास माझ्या मैत्रिणीने आणून दिली आहे घरामागं. जळणसुद्धा माझ्या मैत्रीण म्हणजे तिचे जरा आजा आहे ते लाकडं वगैरे फोडतात, तिनं मला पळत जाऊन जळण आणून दिले की आमची सोना आता व्हिडिओ करणार आहे आणि तिला जळण कमी पडू नये म्हणून तिनं खास माझ्यासाठी जळण पळत जाऊन आणलं आहे. ते लाकडं वगैरे छान असे. आणि भरलं वांगं बघा लगेचच भरून घेत आहे. आणि सारण बघू शकता किती छान सुंदर झालं आहे. मोठी मोठी ही वांगी आहेत आपल्या शेतातली, आमच्या शेतातली वांगी आहेत बरं का ही. आणि ह्याच वांग्यापासून मी आज भरलं वांगं तयार करायला घेतलं होतं. तर इथं आहे ते वांगं करण्यासाठी पाला आहे तो हत्ती घसाचा, तो घालायचा स्वच्छ पाण्यानं पहिला धुवून घ्यायचा, कारण की रानात आणतो काही झालं तरी रानात असलं तरी स्वच्छ धुवून घ्यायचा. कढईमध्ये घालायचा, थोडंसं पाणी घालायचं, त्यामध्ये कापड टाकलं आहे मी. शक्यतो मी कापडावरच टाकते, कापडं टाकत नाही, तसंच वांगं घालते. पण आज म्हटलं कापडं वापरलं आहे इथं. आणि त्यावर वांगं घालून घ्यायचं त्या कापडावर. आणि काय सुरेख लागतं मारतं ह्यावरचं भरलं वांगं, वेगळी चव देऊन जाते. याच्याबरोबर दही वांगं गरमागरम भाकरी म्हणजे विषय संपला. आपल्या घरातलं 5 स्टार हॉटेलच तयार होतं. गावरान जेवण जेवायचं असेल तर कधी तर तुम्ही अशीसुद्धा गंमत करत जावा. अशी चूल नक्की खरेदी करा, नाहीतर काय 4 विटा आणायच्या ठेवायच्या आणि करून घ्यायचं. पण ह्याचा एक साईड इफेक्ट आहे की आपल्याला जरा भांडी घासायचा थोडासा ताप होतो, काळी वगैरे भांडी जास्त होतात. दुसऱ्या दिवशी जास्त कष्ट करावे लागले आम्हाला भांडी घासण्यासाठी. निर्माण तेल लावलं होतं तर थोड्या वस्तूंना निर्माण तेल लावायचं विसरले, त्यामुळे जास्त काळं झाले आहेत हे ताट वगैरे. आणि हे तयार होत आहे आपलं भरलं वांगं. ह्यावर केलं आहे मी शेवग्याची आमटी, चपाती झाली आहे, मसाला भाजून घेतला. आणि तुम्हाला सांगते की ह्या जुन्या जुन्या गोष्टी आम्ही बोलता बोलता आमची आत्या आहे ती जुन्या काळात गेली, तिनं केलं आहे फळं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही सुद्धा खाल्ली असाल. ती जुने लोक व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहीत असेल की फळं म्हणजे काय आहेत. त्यांनी खूप आवर्जून आवडीनं हा व्हिडिओ बघितला पाहिजे आणि लाईक केलं पाहिजे आणि सबस्क्राईबसुद्धा केलं पाहिजे बरं का, कारण की सगळ्यात जुन्या वस्तू आहेत ते तुम्हाला इथं आज बघायला मिळणार आहेत. तर हे झालं आहे आपलं छान असं वांगं. हे वांगं शिजण्यासाठी एक 10 मिनटं लागलेत बरं का, कारण की चांगला तडतडीत जाळ लागला होता आणि तडतडीत जाळ्यामध्ये हे वांगं शिजलं आहे. एकदम गिरचं असं वांगं तयार झालं आहे. आणि हे वांगं आहे ते बाजूला ठेवायचं. आणि लगेचच इथं मी मोदक करण्यासाठी पाणी ठेवलं आहे एका टोपामध्ये. आणि नंतर लगेच मला लक्षात आलं नाही की पाणी उकळल्यानंतर ठेवायला पाहिजे, हे लगेच बाजूला घेतलं आणि पाणी उकळायला ठेवलं. पाणी उकळल्यानंतरच हे मोदक ठेवा, म्हणजे मोदक छान शिजले जातात. तर इथं बघा पाणी उकळत आहे. हे आता पाणी गरम झालं की यावर मोदकाचं हे ठेवलं आहे. तर फळेसुद्धा आम्ही अशाच पद्धतीने शिजवून घेतले. फळं म्हणजे काय हो, ते कणिक असते ती मळून घ्यायची. जुनं बोलल्यानंतर जुन्या आठवणी काढल्या आमच्या आत्तीनं आणि म्हणली आम्ही असे फळे करून खात होतो. तर खायचं आहे ना, करून खाव्या की चल मग आता काय करायचं आहे, पीठ पण शिल्लक आहे खाव्या म्हणून ते फळं करून घेतली. म्हणजे कणिक शिजवून घेतली जाते, गोळे वगैरे लातुंब्या लाटल्या जातात, चपातीची जी घडी मारून ते केले जातात, तशाच पद्धतीने फळे केले जातात. ते फळकणाचे अनेक प्रकार आहेत, त्यातले ते 2-3 प्रकार त्यांनी केले होते. हे मोदक तयार झालेत मस्त अशी. आणि नंतर त्या आमच्या आत्तीने तयार केलेली फळं घातली आहेत, ते सुद्धा शिजवण्यासाठी 10 मिनटं लागले, कारण की चांगला तडतडीत जाळ लागला होता. सगळे पदार्थ केले ते खूप उत्तम झालते. आणि चुलीवरच्या पदार्थांचा असा चव वेगळीच लागत होती. आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाही, गॅस संपला असू दे नसू दे, नक्की एकदा चुलीवर स्वयंपाक करत जावा वर्षातून एक 4-5 वेळा, तर त्याची चव छान लागते. आणि जुन्या आठवणीसुद्धा जाग्या होतात बरं का, कारण की जुने लोक जे सांगतात ते खरंच असतं की जुन्या गोष्टी कायम सांभाळून ठेवा, कधीतरी उपयोगाला येतात. अगदी तसंच ही चूलसुद्धा आपल्याला कायम उपयोगात येणार. असंच चॅनल सोनाली किचन पाहत राहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.